नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। निवृत्त शिक्षक तुपाशी, पात्रधारक सुशिक्षित बेरोजगार उपाशी। जिल्हा परिषद शाळेत निवृत्त शिक्षक कंत्राटी भरतीला डीएड बीएड पात्रताधारकांचा विरोध। महाराष्ट्रातील पेसा शिक्षक भरती विरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याने 13 जिल्ह्यातील शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आली। यामुळे 17 संवर्गाच्या नोकर भरतीला ब्रेक लागला आहे। यात सर्वाधिक फटका बसला तो आदिवासी क्षेत्रातील शिक्षणाला। आदिवासी पेसा क्षेत्रातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी शिक्षक नाहीत। आदिवासी वाड्या वस्त्यांमधील शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। ही बाब लक्षात घेऊन पालक तसेच विविध आदिवासी संघटनांची शिक्षक मिळावे म्हणून ओरड सुरू होती। यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षण भरतीचा मार्ग काढला। दिनांक 15 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात परिपत्रक काढण्यात आले। यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून रुजू करून घ्यावे असे सांगण्यात आले। यामुळे महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील डीएड बीएड पात्रताधारक उमेदवार मात्र चांगले संतापले। या शासनाच्या परिपत्रकाविरोधात विविध संघटनांकडून संबंधित विभागांना निवेदन देऊन हे निर्णय तात्काळ मागे घेऊन स्थानिक पात्रताधारक आदिवासी उमेदवारांना संधी द्यावी असे सांगण्यात येत आहे। या परिपत्रक विरोधात कळवण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व आदिवासी डीएड बीएड पात्रताधारक कृती समिती यांच्याकडून देखील कळवण गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी तसेच जेपी गावित यांच्याशी विरोध म्हणून चर्चा करून निवेदन देण्यात आलेले आहे। यावेळी आदिवासी बचाव अभियानाचे राम चौरे के गांगुर्डे यांच्यासह आदिवासी पात्रताधारक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित। आज या ठिकाणी 15/7/2024 रोजी जो शासनाचा तात्पुरत्या बेसवर म्हणण्यापेक्षा फिक्स पेवर जे काही शिक्षक प्राथमिक विभागाकडे भरती करणार आहे आणि शासनाने असं म्हटलं आहे की जे रिटायर्ड शिक्षक झालेले आहेत त्यांना पहिला प्राधान्याने द्या। मला हेच म्हणायचं आहे की शासन कोणताही निर्णय करताना त्यांनी जरा बेरोजगार मुलांचा विचार केला पाहिजे। जे स्वतःहून रिटायर झाले, ज्या लोकांना नोकरी करता करता दम भरला, अशाच लोकांचा शासन विचार करतोय। आता ह्या वयामध्ये सुरगाण्यासारखा अति दुर्गम भाग, कळवणचा अति दुर्गम भाग जिथं आता शिक्षक नाही आणि ही रिटायर मंडळी आहेत, धड्यांना चालताही येत नाही, त्या भागात पायी पायी जावं लागतं आणि शासन त्यांचा विचार करतो। तर म्हणून या असं जो शासन निर्णय करतो त्या निर्णयाचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो संघटनेच्या वतीने। शासनाला खरंच तळमळ असेल, खरंच काम करायचं असेल, खरंच आदिवासी किंवा विद्यार्थ्यांचा सन्मान किंवा त्यांना आदर म्हणून शिक्षक म्हणून द्यायचा असेल, त्यांचा विचार करत असेल, जे तरुण बेरोजगार आहेत, TET झालेले MA BEd BPEd DEd विद्यार्थी आहेत, त्यांच्याबद्दल पहिल्यांदा त्यांनी विचार केला पाहिजे आणि अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासनाने नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। एक तर तुम्ही फिक्स पेवर त्यांना नोकरी देता आणि वरून रिटायर लोकांना देता, तर हे जो काय असे निर्णय होतात या निर्णयाचा फेरविचार करावा आणि असे निर्णय होत असताना आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते आमदार असतील, हे लोक कुठे जातात यावेळी, म्हणून या आमदार लोकांना मंत्री लोकांना आमची विनंती आहे की याबाबत आपणही लक्ष घालावं आणि आपल्या ज्या काही समाजावर अन्याय होतो, विद्यार्थ्यांना अन्याय होतो, याबाबत आपण भांडावं हीच आमची विनंती। धन्यवाद। जय आदिवासी। आज आम्ही कळवण या ठिकाणी कळवण तहसील कार्यालयात गट शिक्षण अधिकारी गट विकास अधिकारी यांना या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की शासनाने जो तुघलकी एक असा आदेश काढलेला आहे, अध्यादेश, की पेसा क्षेत्रात ज्या शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये जे शिक्षक कमी आहेत त्या ठिकाणी पेसा भरती जी मागील काही दिवसापासून रखडली आहेत त्या संदर्भातील कोर्टात केसेस चालू आहेत, याचिका टाकलेली आहे, केसेस चालू आहेत, त्याचा निर्णय येईपर्यंत शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचं या ठिकाणी आदेश काढलेला आहे। या आदेशामध्ये जे माजी शिक्षक आहेत, रिटायर शिक्षक आहेत, त्या रिटायर शिक्षकांना यामध्ये नियुक्ती देण्याचा जो आदेश काढलेला आहे सरकारने, असा हा तुघलकी आदेश ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या त्यांचं नुकसान करणारा असा आदेश आहे, हा शासनाने सर्वप्रथम मागे घ्यायला हवा। कारण आज आदिवासी भागामध्ये मोठ्या संख्येने डीएड असतील बीएड असतील जे पात्रताधारक CTT TET असतील अशा सर्व परीक्षा पास करून आणि हे विद्यार्थी आज नोकरीसाठी भटकत आहेत। नोकरी नसल्या कारणाने आज ते बिचारे कुठंतरी शेतमजुरी म्हणून कामं करत आहेत। अशा लोकांना रोजगार न देता
जे लोक आज ज्यांची वय संपलेली आहे, एका बाजूला शासन म्हणतं की एखाद्या व्यक्तीची वय संपल्यानंतर त्याची मानसिकता जी असते ती ढासळते, त्याची जी मानसिक कुवत असते काम करण्याची ती कुठंतरी कमकुवत होते, म्हणून त्यांना रिटायर केलं जातं. आणि अशाच लोकांना परत जर तुम्ही शासनात या ठिकाणी नोकरी कामावरती घेत असाल, तात्पुरत्या स्वरूपात का होईना कामावर घेत असाल, तर त्या कोणत्या पद्धतीने ते कामं करतील हे सुद्धा शासनाने विचार करण्याची एक गोष्ट आहे. आणि जे आदिवासी आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ज्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हे आमचे आमदार शांत कसे बसलेत हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की आदिवासी विद्यार्थ्यांचा जे पात्रताधारक उमेदवार आहेत यांचा विचार न करता जे लोक ज्यांना आज पेन्शन भेटतं त्यांचा विचार केला जात आहे. तर या अशा लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा विचार करायला हवा. जर हे लोकप्रतिनिधी या आदेशाला जर विरोध करत नसतील तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत हे प्रत्येक विधानसभेमध्ये आपले उमेदवार तर उभे करतीलच, त्याचबरोबर अशा लोकप्रतिनिधींना त्यांना जागा दाखवण्याचं काम देखील करतील. म्हणून अशा या लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडं लक्ष देऊन हे आदेश मागं कसं घेता येईल याकडे लक्ष द्यावं आणि जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना संधी कशी मिळेल या गोष्टीचा विचार करावा. जर या गोष्टीचा विचार झालाच नाही तर येणाऱ्या काळात सर्व सुशिक्षित जे बेरोजगार आहेत, BEd कृती समितीतील जे सुशिक्षित बेरोजगार पात्रताधारक लाभार्थी उमेदवार आहेत हे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करतील. म्हणून प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन हा अध्यादेश लवकरात लवकर मागे घ्यावा असं आमची BEd असोसिएशनच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. आपला पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी जे सुशिक्षित बेरोजगार ग्रॅज्युएट चांगले आपले अर्हता पात्र अशा प्रकारचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना तात्काळ आपल्या आश्रमशाळेच्या कामामध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलांना आपलीच माणसं पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये हे जे चाललेलं आहे, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी नवीन भरती करायची नाही आणि जुने लोकांना तिथं ते काम बंद राहू नये म्हणून जुने पेन्शनधारक आहेत त्यांना मानधनावर घ्यायचं आहे. खरं म्हणजे इतर कुठल्याही समाजामध्ये आणि कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारचं कधीच कुठली तक्रार होत नाही, पण आदिवासींच्या बाबतीमध्ये असं नेहमीच घडतं आहे. आदिवासींच्या ह्या पेशा क्षेत्रामध्ये जे केंद्र सरकारने नियम केला की पेशा क्षेत्रामध्ये आदिवासींव्यतिरिक्त जे काही कर्मचारी आहेत इतर खात्यामध्ये शिक्षण विभागामध्ये त्यांनाच इथं कामावर घ्यावं, जेणेकरून आदिवासींना ते मदत करतील. आणि त्याप्रमाणे शिक्षक भरती झाली, त्याच्यामध्ये आपले शिक्षक भरताची जाहिरात निघाली आणि त्या जाहिरातीला कोणीतरी जाऊन स्टे घेतला आणि स्टे घेतल्याबरोबर जे पेशा क्षेत्रातील शिक्षक इकडे टाकले होते ते पण त्यांच्या शाळेवर रिटर्न निघून गेले. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थाने आदिवासी भागामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फार मोठं मुलांचं म्हणजे नुकसान होऊन राहिलेलं आहे. आणि शिक्षणामधलं नुकसान हे समाजाच्या अत्यंत घातक अशा प्रकारचं हे नुकसान आहे. इतर गोष्ट एखाद्या शेतकऱ्याला एखादी योजना दिली नाही तर चालते, परंतु शिक्षणामध्ये जर एखाद्या वर्गामध्ये 20 मुलं असतील आणि 20 मुलाला शिक्षक नसेल तर त्या 20 मुलाचं कायमचं आयुष्य हे अंधकारमय होतं आहे आणि त्याला हे जबाबदार सरकार आहे. सरकारने तात्काळ ही जी पेशा भरतीवरती कोणी स्टेक वगैरे घेतला असेल, बंदी आणली असेल ती सरकारने त्यांच्या पातळीवर उठवावी. आणि पेशा क्षेत्रामधले जे कर्मचारी आहेत, आज आमच्या पेशा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, प्रत्येक विषयाचे शिक्षक आहेत आणि अशा प्रकारे हे शिक्षक काम करायला आजही तयार आहेत, परंतु अशा प्रकारचा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना अजून जागेवरती थांबवण्याचं काम केलेलं आहे. ते तात्काळ सरकारने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि स्टे उठवावा आणि आपल्या ह्या कॅन्डिडेट्सना काम करण्याची संधी द्यावी. परंतु सरकारला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. सरकारला फक्त सत्ता कशी टिकेल त्याच्यासाठी भाराभर घोषणा करायच्या, कधी लाडकी बहीण तर लाडका भाऊ. अरे लाडका भाऊ लाडकी बहीण करण्यापेक्षा इथल्या माणसाला तुम्ही त्याच्या पायावर उभं राहून त्याच्या कष्टाने त्याचं जीवन उभं करण्याचं हिंमत द्या, त्याला मदत करा.
हे 1500 रुपये देऊन त्याचं आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम हे जे सरकार करतं आहे, जनतेने आणि सरकार आपल्या संबंध जो सुशिक्षित तरुण आहे त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे. हे फसवण्याचं काम करतं आहे सरकार आणि लोकांना अंधारात ठेवण्याचं काम करतं आहे. ज्याला जर नोकरी मिळाली, शिक्षकाची नोकरी मिळाली, ग्रॅज्युएट असेल तर त्याला 90,000 रुपयापर्यंत स्टार्टिंग पेमेंट आहे आणि त्याला त्या माणसाला 15,000मध्ये आपल्या 1500 रुपयामध्ये फक्त खुश करायचं आणि त्याला येडं बनवून घरी ठेवायचं. हा सरकारचा अत्यंत विचारपूर्वक डाव आहे आणि हा डाव तरुणांनी हाणून पाडला पाहिजे. विशेषतः तरुण शिक्षकांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी हे सर्व विचारात घेऊन सरकारचं हे पितळ उघडं केलं पाहिजे. सरकारची जबाबदारी आहे की तो स्टे उठवला पाहिजे आणि हजारो लोकांना जे नोकरीपासून वंचित ठेवलेलं आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ते करायचं सोडून दिलं आणि ते म्हणतात की आमची आता लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ह्या योजना देऊन आणि लोकांना भुलवण्याचं काम होतं आहे आणि हे सर्व चुकीचं आहे. मला वाटतं आहे की सरकारने याच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष घालावं आणि त्याच्यापेक्षा जो सुशिक्षित तरुण आणि आदिवासी जो काही सुशिक्षित जरा नागरिक आहे त्याने सरकारचे हे डावपेच लक्षात घेऊन आपला आदिवासी पुढे कसा जाईल याच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे अशा प्रकारचा आम्हाला वाटतं आहे. येस मराठीसाठी मनोहर गायकवाड, कळवण. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.